फुलं काढायसाठी मी कुठे चढली बघा झाडावर. बघू शकता तुम्ही, हातालाच येणार फुलं. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा हा डेली व्लॉग लय कडक असणार आहे, कारण की आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून आपलं नवीन वर्ष चालू होतंय, त्यामुळे मी म्हटलं आजचा व्हिडिओ तर झालाच पाहिजे. मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे, त्याच्यामुळे गुढीपाडव्याची तयारी कशी असणार आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आज. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आजचा व्लॉग सुरू करूया, थोडासा वेळ न घालवता. तर मित्रांनो, आजचा व्लॉग सुरू करण्याआधी मी चहा पिऊन घेतो, कारण की सकाळ सकाळी चहा प्यायला चांगला असतो. नंतर मग आपण आपला पुढचा व्लॉग सुरू करू. मनी पण बाबापाशी बसली इथं, ती पण म्हणते मला चहा दे. आता काय तिला मी चहा देणार नाही. आत्ता मी गाडी धुयला घेतली, गाडी धुतली पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. बघा किती म्हणली गाडी. मित्रांनो, गाडी धुत होतो तेव्हाच मला आठवलं की माझी सायकल पण लई खराब झाली. बघू शकता तुम्ही. म्हटलं तिला पण आता धुवून घ्यावं, पण एकदम हालत खराब झाली. बघा आता गाडी आणि सायकल दोन्ही पण एकदम चकाचक झाली, चमकायला लागली. आता बघा धुवूनच घेतली तशी तिला. तर गाडीचं तर आता काम झालं, आता बाकीची कामं. मी आत्ता आलोय चाफ्याची फुलं घ्यायला. झाड बघा, झाडाची फुलं आणायचीत. मित्रांनो, फुलं काढायसाठी मी कुठे चढली बघा झाडावर. बघू शकता तुम्ही, हातालाच येणार फुलं. मी आता फुलं घेतलीत, आता फुलं घेऊन नंतर घरी जाणार, ह्याचा हार बनवणार गुढीसाठी. फुलं घेऊन मी आत्ता घरी आले. आता त्या फुलांचा हार बनवायचा पण कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे चालले. हे बघा सगळं साहित्य फुलांचं. फुलं येतं, इथं दोरा आहे, सुई पण आहे. तर त्याचा हार बनवायचा आहे. हार बनवून झाला की कळक आणायला जायचं. हे बघा मित्रांनो, आपला हार तयार एकदम मस्त. केवढा मोठा हार बनवतोय बघा त्या फुलांचा. आणि फुलं अजून शिल्लक पण राहिलेत. एवढी फुलं मी शिल्लक ठेवलेत, कारण की त्याला व्हायला करायला लागतात, म्हणून एवढी ठेवलेत शिल्लक. आणि हा हार पण एकदम तयार आहे. हे बघा मित्रांनो, सगळं साहित्य गोळा करून ठेवले. इकडे लिंबाचा पाला आहे, हे घाटी पिवळ्या कलरची, हा हार, आणि हे साडी, आणि हे. तर हे सगळे एकत्र बांधले की आपली गुढी तयार होती. आणि ह्याच्यावरती एक फक्त असा तांब्या लावायचा, आणि ते कळकाच्या शेंड्यावर लावलं आपली गुढी तयार होती. इथं दिदीची तयारी चालली आता गुढी उभी करायसाठी. तर सारवणार आणि मग त्याच्यावरती रांगोळी काढणार. आम्ही चाललोय कळक आणायला. कळक पैसा घेतलाय. मित्रांनो, आत्ता आम्ही आलो इथे कळक तोडायला. तर दादा चाललंय कळक तोडायचं. हे बघा केवढं मोठं आहे. त्यातलं एक कळक आम्ही काढून नेणार आहे. तिकडचं सुटायला लागला अर्धा. फायनली कळक तोडून झालाय. त्याच्यावरची घाण काढली की मग कळक एकदम तयार. मित्रांनो, आपण आत्ता आलोय घरी कळक घेऊन. सगळी तयारी झाली आता गुढीपाडव्याची, गुढी उभारायची सगळी एकदम तयारी. नवीन साडी नाही. आणि इकडे पण बघा तुम्ही, कळक पण एकदम तयार आहे. तर त्याला इथं बांधणार आहे वर असा. गुढी एकदम तयार आहे. आता फक्त तिला उभी करायचीच फक्त थांबली. त्या एकदा का उभी झाली
तर मग दिवसभर काहीच काम नसणार आहे. मी डायरेक्ट काढायच्या वेळेसच आपण बघणार आहे. गुढी बघू शकता तुम्ही कशी एकदम मस्त झाली. तुम्ही बघू शकता गुढी एकदम वरती गेली. आता दिवस सकाळचं काम सगळं झाले. आता डायरेक्ट आपण संध्याकाळीच बघू जेव्हा ती काढायची. सगळं करून झाले. आता लिंबाडा खायची वेळ आली. सांग की. लय कडू आहे. आता मी निवड तापवायसाठी देवळात आले. देवळात घरी जाणार. आता सगळे कामं झालीत. आता बसलोय जेवायला आणि आज पोळीचा बेत आहे. भजी, आमटी, गुळवणी आणि पोळी. तर कोरडी वगैरे काय मला आवडत नाही त्यामुळे मी घेतली नाही. आता मी जेवणार आहे आणि आता आपण सरळ भेटूया शेवट डायरेक्ट जेव्हा आपण गुढी काढणार 4 वाजता तेव्हा. मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झाली. फायनली 4 वाजल्यात आणि आता गुढी काढायची वेळ झाली. त्यामुळे आता मी टेरेसवरती आलो गुढी सोडायला. हे बघा आता इथं सोडून घेतो. खाली दादा सोडतोय. तर माझ्या साईडचं सोडून झाले. आता खालची सोडायची चालली बघा. ती आत्ता खाली काढली हे बघा. आता तिला सोडायचं काम चाललंय. बघू सर तर एकदम खाली काढून घेतली इथे ना शिवर. तर मित्रांनो आजचा दिवस संपला. गुढी काढून झाली. हे बघा घाटी. तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा मराठी व्हिडिओ आहे, नवीन चॅनल आहे, त्यामुळे सपोर्ट करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून माझा चॅनल लवकर ग्रो होईल. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.